दिवसापासून घटस्थापना तसेच शारदीय नवरात्रोत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। श्री क्षेत्र माहुरगड या ठिकाणून श्री तुळजा भवानी बाई यात्रा ही आज रोजी रेणुका मातेच्या दरबारामध्ये या ठिकाणी आपल्या वतीने पुष्पवृष्टी करून भक्तांच्या उपस्थितीमध्ये स्वागत करण्यात आलेले। काय भावनात काय सांगा? आज रेणुका माता माहुरगड इथून गोपाळनगर रेणुका माता मंदिरावर असा हा सुंदर मालेवाडी येथील सर्व युवांनी जे मशाल आणलेली आहे, ते मशाल म्हणजे काय माहिती आहे का? एक ज्योत आहे आणि जी ज्योत न थांबता भर पावसामध्ये आज युवांनी आज मंदिरावर घेऊन आलेत। खूप खूप धन्य आहे। आणि रेणुका मातेच्या दरबारातून एका युवाने ती 22 किलोमीटर नॉनस्टॉप ही मशाल आणलेली आहे। भर पावसामध्ये चलू छत्रीवरी मशालच्या धरून मशालला आज रेणुका मातेच्या दरबारात आणलेले आहेत। आणि सर्व या मालेवाडी रेणुका मातेच्या दरबारामधील युवांचं आज आमचे जिवलग मित्र ठाकूर सरकार आणि मी माझ्याकडून मित्रपरिवाराकडून यांचं स्वागत आणि सर्वांचं महाप्रसादाचं आयोजन मातेच्या दरबारात केलेलं आहे। आणि घटस्थापनेचा आज पहिला दिवस योगायोग आणि हे दुसरा वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी आम्हाला सेवा भेटणार आहे आणि त्याही सेवेचं खूप मोठं धूमधडाका करूया। आणि रेणुका माता दरबारावरून आता ही ज्योत मालेवाडी येथील जाणार आहे आणि असा हा सुंदर कार्यक्रमाला या ज्योत आज आम्हाला जे सेवा भेटली आहे रेणुका मातेचं खरंच आम्ही धन्य आहे। पुढच्याही वर्षी मी आणि ठाकूर याच्यापेक्षाही सुंदर अधिक यांचं स्वागत करूया आणि खूप खूप धन्य। रेणुका माता की उदय उदय।